सगळ्या फाटले कितलेशेच दीस आमी सगळे गोंयकार मेळोन सरकार जे कोविड-19च्या विरोधात एक जी लढाई सुरू आसा तितूर वेगवेगळ्यो गजाली गोंय सरकार डेली गोंयकारा खातीर करीत आसा। 2 दिसां पयलीं केंद्र सरकारात फायनान्स मिनिस्टर हांणी घेतलेल्या निर्णयात हांव परत एकदा गोंय सरकारच्या वतीन स्वागत करता आनी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जी तेंच्यांनी जाहीर केली तितूंत सरकारी हॉस्पिटल आनी हेल्थ केअर केंद्रांनी काम करपी कर्मचाऱ्यांक इन्शुरन्स योजना लागू केली ही खूब म्हत्वाची गजाल आसा। सफाई कर्मचारी आसतले, वॉर्ड बॉय, नर्सीस, पॅरामेडिकल, डॉक्टर्स हांच्या व्यतिरिक्त म्हणजे पॅरामेडिकल स्टाफ आनी कोविड-19 रुग्णाक सेवा दिवपी ह्या सगळ्या लोकांक 50 लाखाचो विमो ह्या योजने खाली अंदाजे देशांतल्या जवळपास 22 लाख चड लोकांक हो योजना लागू जातली। तेच्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांक एप्रील म्हयन्याच्यान 2000 रुपया मेळटले। हाचोय लाभ म्हणजे गोंयानूय बी जवळपास 16,000 शेतकऱ्यांक सुमार हाचो लाभ जो आसा हो गोंयानूय जावपाचो आसा। रोख रकमेचो लाभ जावपी जनधन कल्याण योजनेच्या खात्या अंतर्गत आमी पळयता की ज्या महिलेचें खातें ह्या ज्या महिलेचें खातें जनधन कल्याण योजनेच्या अंतर्गत आसा ताका दर म्हयन्याक 500 रुपया हे तेज्या एकाउंटाचेर जमा केले वयतले। गोंयानूय अशा पद्दतीचे लाभार्थी आसा, म्हाका तेजी एक्झॅक्टली फिगर मेळूंक ना, बट देशभर 20 कोटी 40 लाख महिलांक हाचो फायदो जो आसा म्हणजे जवळपास 500 रुपया दर म्हयन्याक एडिशनली तेंच्या एकाउंटाचेर जमा जाले वयतले। हाचे जवळपास 31 कोटी रुपया केंद्र सरकार खर्च करता। गरिबी रेशेखालील योजनेक गरिबी रेशेखाली येवपी 8 कोटी कुटुंबाक फुडले 3 म्हयने गॅस सिलिंडर व फुकट दिवपाची योजना केंद्र सरकारान आंखलेली आसा, ताजें हांव स्वागत करता। हाचे जवळपास 13,000 कोटी रुपया हो खर्च जावपाचो आसा। 100 परस कमी पगार आसपी आस्थापनांत कमी काम करपी म्हयन्याक जवळपास 15,000 पेक्षा कमी पगार घेवपी कर्मचाऱ्यां खातीर योजना लागू केल्या। अशा कर्मचाऱ्यांचो पगाराचे 24% भाग हो फुडले 3 म्हयने त्यांच्या PF अकाउंटात जमा केलो वयतलो। हेजो सुद्धा लाभ गोंयांत अशा पैकी काम करपी जे वर्कर्स आसा त्याय वर्करांक हाजोय लाभ जातलो। हाचे जवळपास 5,000 कोटी रुपया खर्च जातले। ज्येष्ठ नागरीक, विधवा आनी दिव्यांग जवळपास हांचेर लोकांक दर म्हयन्याक 1,000 रुपया अशे फुडले 3 म्हयने मेळटले। म्हणजे गोंयांत सुद्धा जे ज्येष्ठ नागरीक आसात, आमच्यो विधवा महिला आसात आणि दिव्यांग आसात तांकां दर म्हयने 1,000 रुपया आमची एडिशनल पेन्शन मेळटा, तितूर आनी 1,000 रुपया एडिशनल मेळटलो। हे जवळपास फुडले 3 म्हयने मेळटले। हेजे जवळपास 3,000 कोटी रुपया केंद्र सरकार खर्च करता। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ह्या योजने खाला 80 कोटी लोक येतले, म्हणजेच देशाची 1/3 जनता जी आसा ह्या लाभार्थी जी आसा ही जवळपास जातली। 40,000 कोटी रुपया खर्च करून अन्नधान्याची पुरवणी जातली। हाच्या व्यतिरिक्त जनतेक प्रोटीनयुक्त अन्न मेळचें म्हणून फुडले 3 म्हयने म्हणजे लाभार्थी कुटुंबाक मूग, तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ अशा वस्तू ज्यो आसा 1 किलो प्रमाणे उपलब्ध जातले। मोफत वितरण करपा खातीर जवळपास 5,000 कोटी रुपयाची तरतूद जी आसा ही सरकारान केल्या। नरेगा योजने खाली काम करपी लोकांचे मेळपी मानधन 20 रुपयांनी वाड केल्या। 13 कोटी 62 लाख कुटुंबाक हेचो लाभ जातलो। हाचे जवळपास 5,600 कोटी रुपया खर्च जातले। प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचे लाभ जे PF खाला काडपी मेळपी एडवान्स रक्कम जाणून घेवपी 75% किंवा 3 म्हयन्याच्या पगाराची रक्कम मेळपाक खारपी कायद्यात तरतूद केल्या। ताजोय लाभ गोंयांत आसलेल्या वेगवेगळ्या लोकांक आपलो PF काडपा खातीर जातलो। 4 कोटी कुटुंबाक हाचो लाभ मेळोंक शकता। स्वयंसहाय्यक गट 63 लाख SHG एकूण जवळपास 6 कोटी 85 लाख रुपया कुटुंबांक आधार दितात। ताका तेंच्यांनी हमी वितरण रकमाची 10 लाख रुपया पर्यंतचो आसलेलो तो 20 लाख रुपया पर्यंतचो लोन हो सेल्फ हेल्प ग्रुपाक घेवपा खातीर तांकांय फॅसिलिटीज उपलब्ध केल्या। तांकां चड क्रेडीट फॅसिलिटीज मेळटली। त्या खातीर सेल्फ हेल्प ग्रुप जे आसा हाज्याय माध्यमांतल्यान लोक वेगवेगळी लोन्स घेता। हाज्या खातीरय फायनान्स मिनिस्टरान ज्यो योजना जाहीर केल्या तितूर आसा।
PM गरीब कल्याण पॅकेजीतल्या सरकारान गरीब जनतेक करून विरुद्ध ह्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात दिवपी आदाराक जवळपास 1,75,000 कोटी इतली आर्थिक तरतूद म्हणजे 1,75,000 कोटीची आर्थिक तरतूद जी आसा ही माननीय पंतप्रधान देशातल्या सगळ्या जनते खातीर केल्ली आसा. म्हाका दिसता ही आतापर्यंतच्या डिझास्टर मॅनेजमेंटातली सगळ्यात व्हडली पॅकेज जेका आमी म्हणटा की देशान ही आतापर्यंत ह्या कोविड-19 ह्या विरुद्धच्या लढ्यात दिल्ली आसा. म्हाका दिसता गोंय सरकारान घेतलेले वेगवेगळे इनिशिएटिव्स जर आमी पळयत जाल्यार व्हॉलंटियर्स जेंच्यांनी आतापर्यंत पंच सरपंच कावन्सिलर्स आनी आमदारांनी व्हॉलंटियर पास दिल्या त्या सगळ्यांचे हांव अभिनंदन करता. तांच्यांनी आपली काळजी घेवची आनी इतरांची काळजी घेवची. बरें काम जें आसा हें ते सगळे जाण करता. अजुनूय बी लोकांक होम डिलिव्हरी आपल्या जीवन आवश्यक वस्तू आसतल्यो मेडिसिन्स आसतल्यो बाकी सगळे लागपी हेका सगळ्याक तांच्यांनी आपल्या जिवाची काळजी घेवन काम करचें हांव त्या सगळ्यांचें अभिनंदन करता. आमचो मेडिकल स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ गोवा मेडिकल कॉलेज कोवीड हॉस्पिटल पॅथोलॅब ह्या सगळ्यांचें परत एकदा गोंयच्या जनतेच्या वतीन हांव अभिनंदन करता. पंचायत आनी म्युनिसिपालिटी हांच्यांनी घेतलेलो फुडाकार होम डिलिव्हरी करपा खातीर खरोखरूच तांची तोखणाय करी सारकी आसा. सगळे कावन्सिलर्स आनी पंच आपआपल्या पंचायत एरियेनी लोकांनी घरा भायर सरचें न्ही 100% होम डिलिव्हरी प्रमोट करीत आसात आनी खरोखरूच लोकां कडल्यानूय तेंचें अभिनंदन जाता. खरे लोक प्रतिनिधी ह्या नात्यान आमदार आसतले कावन्सिलर्स आनी पंच हे मोठ्या प्रमाणात काम करता आसतना दिसता. सगळे जाण होम डिलिव्हरी मोठ्या प्रमाणात प्रमोट करता. आमी पळयता की मायग्रंट लेबर हो स्टेटीत कितलीशींच वर्सां आसा कितलेशेच म्हयने आसा. माननीय पंतप्रधानान आव्हान केलां आमी ज्या जाग्यार आसा त्याच जाग्यार रावा तिथेच थांबा हें परत 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 सगळ्यांक आव्हान करता. आसा थंयच रावप हें गरजेचें आसा कारण आसा थंयच रावप. आमी मायग्रेट करप ना एका स्टेटींतल्यान दुसऱ्या स्टेटीन एका डिस्ट्रिक्टांतल्यान दुसऱ्या डिस्ट्रिक्टान एका शहरांतल्यान दुसऱ्या शहरान एका गांवांतल्यान दुसऱ्या गांवान हें न करप योग्य आसा कारण जो थंय रावला तोच ह्या दुयेंतांतल्यान वाचतलो. ही मॅसेज देशभर दीत आसा आनी देशभर मोठ्या प्रमाणात मायग्रंट प्रवास म्हणजे मायग्रंट हे मायग्रेट जायत आसा आसतना आमी गोंयांत काही प्रमाणात लेबर्स मायग्रेट करताले. आमी तांकां सांगलां की तुमी स्टॉप जायात. डिफरंट वेगवेगळ्या तालुक्यांनी मायग्रंट कॅम्प ह्यो आमी एस्टाब्लीश केल्या. आमचे कलेक्टर तेजेर वर्क करता आनी ह्या सगळ्या लोकांक तेंच्यो बेजीक निड्स ज्यो आसा ह्यो आमी फुकट फ्री ऑफ कॉस्ट सुद्दां सरकार उपलब्ध करता सरकार एवेलेबल करून दिता. आमी पळयता की मार्केट मोठ्या प्रमाणात स्ट्रीमलायन जाला. हांव गोंयकारांचे आभार मानता की तुमी सोशल डिस्टन्सिंग सांबाळून जी दुकानां उगडी आसा जी आमी म्हटल्यार की 24/7 दुकानां उगडी दवरात कांय हरकत ना. बट सोशल डिस्टन्सिंग तुमी सांबाळपाक जाय. अजुनूय कोण जे आसात तेंच्यांनी ज्यांच्या कडेन एवेलेबिलिटी आसात खंयसरूच सरकारान किंवा पुलिसांनी कोणाच्योच गाडयो ज्यो नीड्स आपले गुड्स ज्यो आसात ज्यो आमकां अत्यावश्यक डे टू डे लागता त्यो कॅरी करता त्यो गाडयो ज्यो आसा ह्यो आमी खंयसरूच आडोवंक ना आनी ताकाच लागून सोशल डिस्टन्सिंग सांबाळून सगळ्यांनी घेवचें. तरी सुद्दां गोंयकार हो नुस्त्या खातीर आंब्या खातीर पिसो हें परत एकदां दिसून येता. काल मार्केटांत आंबे आयल्या उपरांत त्या आंब्याचेर गुट्टी घालप खंय तरी एखादी नुस्त्याची गाडी येवन उबी रावल्या उपरांत तेजेर सगळ्यांनी गुट्टी घालप ही चुकीची गजाल आसा. सोशल डिस्टन्सिंग तुमी सांबाळना. हांव परत गोंयकारांक शिटकावणी दिता परत गोंयकारांक रिक्वेस्ट करता आंबे दिसले काय पिशे जावं नाकात नुस्तें दिसलें काय पिशे जावं नाकात. आमी आंबे आनी नुस्तें खूब वर्सां खावपाक शकता. चुकून जर कोरोनाचो पेशंट किंवा कोरोना कॅरियर ह्या सगळ्यांच्या मदीं तुमकां जर कोणी आढळ्ळो जाल्यार तुमी कोरोना घेवन घरा वयतले. ते आंबे व्हरता आसतना कोरोना घरा व्हरचो न्ही. नुस्तें व्हरता आसतना कोरोना घरा व्हरचो न्ही. एक 8 दीस 10 दीस नुस्तें खायना जाल्यार कांयच जायना. एक ह्या सिजनाक आंबे खायना जाल्यार कांय जायना. आंबे जर बाजारांत आयल्या सोशल डिस्टन्सिंग सांबाळात आनी आंबे घेयात. नुस्त्या खातीर तुटून पडूं नाकात. नुस्त्या बरोबर कोरोना घरान व्हरूं नाकात. स्वताच्या फॅमिलीची वाट लायतले स्वताच्या कुटुंबाची वाट लायतले. ही म्हाजी तुमकां शिटकावणी आसा. हांव तुमकां परत परत रिक्वेस्ट करता आपल्या भुरग्यांचो आपल्या फॅमिली मेंबरांचो विचार तुमी करपाक जाय. 2-3 पिक्चर्स जी सोशल मिडियाचेर व्हायरल जाली ती पळयता आसतना खेदजनक दुख्ख जाता की लोक अशा पद्दतीचेर नुस्त्याचेर आनी आंब्याचेर घालून घेता. आमी आमचे माननीय होम मिनिस्टर अमित भाई शाह हांकां रिक्वेस्ट केल्या उपरांत CRPF हो एडिशनल फोर्स
आमकां गोंयांत तांच्यांनी कालूच दिला. त्या खातीर वेगवेगळ्या गांवांनी वेगवेगळ्या शहरांनी तुमकां फाल्यांच्यान CRPF भोंवता आसतना दिसतले, जेणे करून लोकांच्या जे लोक मुखार सुटलेले आसात अजूनय लोकांक जे सोशल डिस्टन्सिंग किंवा घरा भायर सरचें न्ही, लक्ष्मण रेखा ओलांडची न्ही, हे जे पाळिना ह्या लोकांक म्हाका दिसता शिस्त येवपाक जाय. त्या खातीर आमचे पुलीस CRPF जे आसा हे निश्चितच CRPF वेगवेगळे कडेन तांकां लोकांक आडयतले. त्या खातीर लोकांनी परत एकदां ह्या सगळ्या जाणांक सहकार्य करप हें गरजेचें आसा. आमी स्पेशल आमचो गव्हर्मेंटाचो वॉर रूम वो आमचे सगळे ऑफिसर्स म्हणजे CS पासून ते ग्राउंड लेवल कलेक्टर पर्यंत सेपरेटली वॉर रूम आमचो प्रिंसिपल चीफ कंजर्वेटर ऑफ द फॉरेस्ट हांच्या ऑफिसान एक सेपरेटली वॉर रूम आमी एस्टाब्लीश केला. त्या वॉर रूमांतल्यान पुराय गोंयभरचें काम जें आसा हें सगळें मॉनिटर केलें वता. म्हणजे डे टू डे अपडेट दिसभरांतल्यो वेगवेगळ्या कडेन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आसतलें, टेलिफोनीक कंजर्वेशन्स आसतलें किंवा सगळे कडलें मॉनिटर करप हे PCCF ऑफिसान आमी जो वॉर रूम एस्टाब्लीश केला. थंयच्यान आमच्यो वेगवेगळ्यो सगळ्यो गजाली जाता. हाचो अर्थ तुमी सगळ्यांनी थंय वचून तांच्यो कोणीच प्रेस कॉन्फरन्स किंवा कवरेज करची न्ही ही रिक्वेस्ट आसा. हांव अजून धन्यवाद म्हणटा RBIचे की ज्या RBIनी 3 इन्स्टॉलमेंट आमकां सगळ्या जाणांक म्हणजे जेंकां आत्तां भरप शक्य ना तांच्यांनी म्हटल्यार की 3 म्हयन्या उपरांतूय भरल्यार जाता. ही रिलीफ ही खूब मोठी रिलीफ ही सगळ्या लोकां खातीर आसा. गोंयांतल्या खुबश्या लोकांक आपलो टर्म लोन जो आसतलो हो 3 म्हयन्याचो रिलीफ दिल्लो आसा तेंच्यांनी आपलो इन्स्टॉलमेंट भरपा खातीर. त्या खातीर हांव RBIचेय बी धन्यवाद म्हणटा. आमचे स्पेशली आमी एक गोवा पब्लीक सर्वीस कमिशन्सचें पथक आमी वेगवेगळ्या टेलिफोनीक कंजर्वेशन करून जे होम क्वॉरंटायन केल्या ते कशा पद्दतीत ऑब्जर्व करता, खरेंच ऑब्जर्व करता काय ना किंवा आनी कोण नवीन आयले काय कितें हांचेर सगळ्याचेर मॉनिटर करताले. तेन्ना आमचे सगळे कारण कशें जेचे 14 दीस जाले तो भायर सरता पण अजून सुद्दां आमी हे सगळें करता आसतना 798 लोक हे अजूनय होम क्वॉरंटायन जाल्ले आसा. म्हणजे गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरांच्या व्यतिरिक्त हाजेर आमी लक्ष जें आसा हे पंच, सरपंच, कावन्सिलर्स ह्या वतींतल्यान आमचे गोवा पब्लीक सर्वीस कमिशनचे ऑफिसर्स हे तेंचेर लक्ष दवरून आसा. ते खरेंच होम क्वॉरंटायन जावन आसा काय भायर सरल्या हाजेरूय बी आमी विशेश करून लक्ष दवरलेलें आसा. हांव स्पेशली आमचे लेबर वेलफेअर डिपार्टमेंट हाच्या वतीन आमचे जो लेबर वेलफेअर बोर्ड आसा तेजो लेबर वेलफेअर फंड आसा वो लेबर वेलफेअर फंड आमी 2 पॅकेजीस डिक्लेअर केल्या वीच इज द लेबर वेलफेअर बोर्डाच्या वतीन गोवा सँक्शन्सच्या 4000 रुपीज ईच हे जवळपास 4000 वर्करांक जे आमकां कन्स्ट्रक्शन वर्करांक काम करताले लेबर वेलफेअर बोर्डान तांकां जवळपास दर म्हयन्याक 4000 रुपया हे फुडले 3 म्हयने आमी तांकां दिले वयतले. त्याच बरोबर आमी जवळपास 6000 रुपया सँक्शन केल्ले आसा. जवळपास 15000 लोकांक ह्या गोष्टीचो फायदो जातलो. तांकां जवळपास 6000 रुपया ईच हे जवळपास 15000 लोकांक जे आमचे कडेन लेबर वेलफेअर बोर्डांत रजिस्टर्ड आसा तांकां 15000 लोकांक अशा पद्दतीचे दर 6000 रुपया जे आसा पळय हे फायदो जातलो. आमी एक 2 पॅकेजीस म्हणजे हितूंतल्यान लेबर वेलफेअर बोर्डाच्या माध्यमांतल्यान तांकां 2 पॅकेजीस ज्यो आसा ह्यो डिक्लेअर केल्ले आसा. अजुनूय बी लेबर वेलफेअर फंड वो आमी लेबरा खातीर जे लेबर म्हणून काम करताले गोंयांत ह्या सगळ्या लोकांक वापरपाचो ठरयला. त्याच पद्दतीत आमी अजुनूय डिस्ट्रिक्ट मिनरल फंड होय बी त्या भागांतल्या सगळ्या कोवीड फंड म्हणून आमी सेपरेट काडपाचो आसा आनी त्याय भागांतल्या लोकांक ताजो कसो पद्दतीन वापर जाता ओके तो आमी विचार करता आनी तोय बी दिलो वयतलो. आतां पर्यंत आमी ज्यो केसीसचो रिपोर्ट धाडिल्लो म्हणजे जे 3 पेशंट्स पॉझिटिव्ह आशिल्ले तांची स्थिती एकदम बरी आसा. अजून सुद्दां कशाच पद्दतीचो त्रास तांकां ना आनी तांच्या फॅमिलीजचे जे रिपोर्ट्स धाडिल्ले तांचो रिपोर्ट्स आमकां आयज सांजचो पर्यंत मेळटलो. अजुनूय तांचो रिपोर्ट मेळूंक ना बट तांच्या मदीं खंयच एकट्याय पेशंटाच्या मदीं जेंकां आमी क्वॉरंटायन करून दवरल्या ताच्या मदीं खंयचीच लक्षणां जी आसा ही अजून सुद्दां जाणवूंक ना. थँक्यू. ओके आमी ऑलरेडी डिसिजन घेतला की ज्या हॉटेलांनी आतां टुरिस्ट रावता जे आउट ऑफ कंट्री किंवा आउट ऑफ गोवा हे जे टुरिस्ट आसतले हेंच्या कडल्यान एडिशनल चार्ज करचो न्ही. कोणीच तेंच्या कडल्यान एक्स्ट्रा पेमेंट काडचो न्ही किंवा तांकां रिजनेबल रेटी खातीर त्याच रेस्टॉरंटान तांकां जेवण दिवचें. आमचे डायरेक्टर ऑफ टुरिजम
सेक्रेटरी टुरिजम हे मॉनिटर करता, जाता जाल्यार तांकां कमी रेट करून म्हणजे तांकां हाफ रेंट करून तांकां रावंक दिवचें हें आमी म्हटलां. आमचो सेक्रेटरी टुरिजम जो आसा ह्या सगळ्या हॉटेल्स हेंच्या कडेन उलयता. गव्हर्मेंट ऑलमोस्ट जितके मायग्रंट लेबर्स आसात ज्या ज्या जाग्यार तांकां स्वताचें जेवण तयार करपाक शकना तांकां पॅक फूड दिता. आतां पर्यंत जवळपास डेली 2,500 लोकांक अशा पद्दतीचें पॅक फूड दिता. आमी फुडल्या 2 दिसांनी तांकां डायरेक्टली जी ग्रॉसरी आयटम लागतले फुडल्या 10 दिसांक ते डायरेक्टली वन टायम दिवपाचो गव्हर्मेंटाचो विचार आसा. अशा 2,500 लोकांची सोय ही आतां पर्यंत सुरू जाल्या. आमी वेगवेगळे कडेन आयडेंटिफाय करता. किचन्स सगळी कडली रेस्टॉरंटाची चालू जाल्ल्या कारणान ट्युरिस्ट आसतले किंवा बऱ्योचश्यो स्वयंसेवी संस्था आमकां ह्या बाबतींत मदत करता. ते फ्री ऑफ कॉस्ट जे आसा पळय न्हू हे आमकां वेगवेगळे कडेन जेवण जें आसा वेगवेगळे कडेन दिता. तितूर आमकां म्हणजे ऑल गोवा कॅटर एसोसिएशन हांचीय मदत वेगवेगळे कडेन आमकां जाता. थोडीशी डिफिकल्टीज आसतली आमकां. आमी आयज पर्यंत एक सुद्दां गाडी ही स्टेट लेवलाच्या बॉर्डरीचेर उरोंक ना. आमी सगळ्यो गाडयो बॉर्डरी वयल्यान सोडल्या. तांच्यांनी आपल्या डिस्ट्रिक्ट लेवला वयल्या गोदामा कडेन खंय तरी पावल्या आसतल्यो. त्यो तालुका लेवला वयल्या तेंच्या गोदामांत पावपाक कदाचित उशीर लागता आसतलो. बट आमी ह्यो गुड्स कॅरी करपी खंयच्याच व्हेकलांक पुलिसांनी आडोवंक ना. तांकां फ्री ऑफ कॉस्ट सोडीत आसा. प्रायवेट गाडी सुद्दां आमी सोडीत आसा. हांवें म्हणजे पंचायतीनी इनिशिएटीव्स घेवचो. अशा पद्दतीचे जे कोण भोंवता तांच्यांनी खंयसरूच घरा भायर सरचें न्ही. मायग्रंट्स जे कोण आसा त्या पंचायतीनी इनिशिएटीव्स घेवचे, पुलिसांक इन्फॉर्म करचें, तांकां धांवडून घालचें न्ही. बट तेंची आसलेली थंयसर रावपाची वेवस्था आसतली त्या वेवस्थेत तांकां रावपाक लावचें. तांकां होम डिलिव्हरी जर दिवपाक जाय आसत जाल्यार गव्हर्मेंटाचे आमचे सेक्रेटरी पुनीत कुमार गोयल हे ताच्या फाटल्यान एक स्पेशल सेक्रेटरी म्हणून काम करता. तांच्या कडेन तेंच्यांनी संपर्क करचो. हय, व्हायरोलॉजी लॅब जो आसा खरें म्हणजे तेजो रिपोर्ट्स जे आसा फाल्यांच्यान येवपाक लागतले. आज ट्रायल बेसिसचेर आज तेजें सुरू जाल्लो आसा. फाल्यांच्यान सुरू जाता. सांजचो पर्यंत रिपोर्ट तेजो मेळटलो. ना, आमी पूर्णता व्हेरीफाय केला. कारण आमकां आमी पंच कावन्सिलर ह्या सगळ्यां कडल्यान व्हेरीफाय केला. कोण गोंयान आयला ताका जर 14 दिसा अजून जावंक ना आसत जाल्यार ताका अजुनूय होम क्वॉरंटायन तरी करता, ना जाल्यार ताका गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरान धाडटा. जरी कोण अजुनूय चुकून उरल्या आमच्या संपर्कान येवंक ना, आमकां कळोवंक ना आसत जाल्यार अजुनूय बी लोकांनी आमच्या वॉट्सॅप नंबराचेर मेसेज धाडपाक काय हरकत ना. कोणाक भरपाक हय तो आमी कंपल्सरी ह्याच म्हयन्यान भायर सरून भरपाक जाय अशी गरज ना. आमी 15 दीस ताका डिले जालो सुद्दां जाल्यार कांय करचें ना. कारण सगळ्यांक होम क्वॉरंटायन आसा. कोणीच भायर सरून लायटीचें आनी उदकाचें बील आत्तां ह्या 31 तारखे पर्यंत भरपाची गरज ना. आमी रिलॅक्सेशन दितले. फुडल्या 15 तारखेच्या उपरांत भरपाक काय हरकत ना. दॅट डिपेंड 14 तारखेच्या डिसिजन कितें जातलें ताजेर फुडलो निर्णय आमी घेता. अजून डिसिजन ना. काँग्रेसने तुमच्या राजीनाम्याची मागणी केली. 85 दिवस झाले अजून व्हेंटिलेटर्स नाही आहेत. म्हाका दिसता काँग्रेसीचेर म्हाका तेजेर उलोवपाचें ना. खरें म्हणजे ज्या मनशाक समजता आसत जाल्यार तेणी सजेशन्स दिवचे कदाचित. कारण ज्या मनशाक राजकारण करपाचें आसत म्हणजे गोंयच्या ह्या संकटाच्या काळात जर राजकारण करपाचें आसत जाल्यार ताका करूं न्ही. म्हाका त्या विशयाचेर उलोवपाचें ना. आमी आज अजून नवीन डेव्हलपमेंट मिलिटरी हॉस्पिटल्स हांगासर अजूनय व्हेंटिलेटर्स आसा. तांच्यांनी आपल्यो जवळपास 12 बेड सुमार आयसोलेशन आनी मिलिटरी हॉस्पिटली आमकां दिवपाची ऑफर केल्या. आमी वेगवेगळे कडेन थोड्या दिसा भितर आमचे व्हेंटिलेटर्स जे आसा पळय न्ही फुडले आमी जे ऑर्डर केल्या ते व्हेंटिलेटर्स आमचे थोड्या दिसा भितर पावता. आमी अजून वेगवेगळ्या पद्दतीन व्हेंटिलेटर्स हांगासर अवेलेबल जावचे म्हणून आमचो प्रयत्न आसा. बट आमी नवीन क्वॉरंटायन सेंटर्स हाज्या खातीर सुद्दां वेगवेगळ्या गोश्टींचो विचार केला. म्हाका आतांच सगळें डिक्लेअर करपाची गरज ना. गव्हर्मेंट आपल्यो सगळ्यो गजाली ज्यो करपाक जाय कोविड-19 खातीर त्यो लोकां समोर पब्लीक करचे ना, पब्लीश करचे ना. बट वेळच्या वेळी योग्य स्टेप जी आसा ती घेतली वयतली.
हांव लोकांक जर सांगलें जाल्यार लोकांक भंय दिसतलो, कारण ज्या पद्दतीन ज्या रेटीन दुयेंत हें इंडियेन वाडपाक लागलां, म्हणजे म्हाका दिसता दिसाक ऑन एन एवरेज 80 ते 90 पेशंट दिसाक इंडियेन वाडपाक लागल्या. हे जर आमी लक्षांत घेत जाल्यार म्हाका दिसता खूब मोठ्या प्रमाणात फॅसिलिटीज तयार करपाक जाय, क्वॉरंटायनच्यो आनी हॉस्पिटलायजेशनच्यो सुद्दां. त्या खातीर खूब मोठ्या प्रमाणाच्यो फॅसिलिटीज आमकां गोंयांतूय तयार करच्यो पडटल्यो. ताजे प्रिपेरेशन्स हे आमच्या लेवलाचेर आमी करता. वायरोलॉजी लॅबाचें टेस्टींग सक्सेसफूल आसा. आमकां फाल्यां पर्यंत तेजे रिजल्ट्स कितें आसा हे फाल्यां पर्यंत कळटले, कारण आज थोडेशे टेस्टींग हेतूंतल्यानूच ते आमकां ट्रायल बेसिसचेर आज सुरू आसा. ते डिपेंड्स अपॉन द किट्स, आमचे कडेन कितले किट्स अवेलेबल आहा तेजेर. आत्ताच्या घडीक आमच्या कडेन जे किट्स अवेलेबल आसा ताजेर आमकां म्हाका दिसता आमी अंदाज म्हाका आयज पर्यंत नवीन किट्स कितें येयले ते कळूंक ना, बट एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 2500 टेस्ट ज्यो आसा हे आमी करूंक शकतले. एक किट्स आमच्या कडेन अवेलेबल आसा. म्हाका हांव अजुनूय परत सांगता, गोंयकारांक ह्या दुयेंताचे महाभयंकर कितलो आसा हो अजून गोंयकारांक कळना. तेंच्यांनी मुद्दामून अमेरिकेची स्थिती पळोवची. 1 लाखाच्या पेक्षा वयर पेशंट गेल्या अमेरिके सारकिल्या देशात, इटली सारकिल्या देशात दिसाक कितले लोक मरता हे आमी पळोवपाक जाय. म्हाका दिसता कालच्या दिसा भितर 800 पेक्षा चड आंकडो गेलो तेंचो दिसाक. जाल्यार गोंयांत म्हणजे देशांत आनी गोंयांत स्थिती कितें येतली हो महाभयंकर लोकांक कळपाक जाय. सकाळी उठून दुधाच्या रांगेत रावता आसतना सोशल डिस्टन्सिंग न सांबाळपी लोक, हांवें सोशल मिडियाचेर पिक्चर पळयली. दूद म्हत्वाचें न्ही, कोरोना घरान हाडचो न्हू. ते ती निदान दुधाक भायर वयता आसत जाल्यार ते कमीत कमी 1.5-2 मिटराच्या डिस्टन्सान रावचें, हेजी म्हाका सांगपाचें आहा. अजुनूय लोक काही दुकानां उगडी दिसत तेजेर घालूंक येता, ती दुकानां बंद जावची ना, तेजो स्टॉक सोंपचो ना, दुकानाचेर घालून घेवं नाकात. हांव परत परत सांगता, कारण इनफ स्टॉक जो आसा हो स्टेटीत अवेलेबल आसा. काही जाणांनी बंद दवरला फक्त पॅकींग करपा खातीर. आमी आयज चवकशी करपाक लायली, काही बागायतदार बाजारांनी कित्याक बंद आसा जाल्यार कित्याक आसा तर तेंचे कडेन पॅकींग केल्लें सामान हें अवेलेबल ना. तेंचे पॅकींग केल्लो स्टाफ हो तेंचे कडेन येवंक शकना म्हणून. पण एकदां पॅकींग जालें काय ते परत सुरू करतले. ताच्या खातीर बंद केलें. जर तो सरकारान बंद करूंक लागना, सरकारान सांगलां 24 तास उगडे दवरा. लोकांक सोशल डिस्टन्सिंग सांबाळून घेवनी, बट त्याच बरोबर आमी सांगता 100% तुमी घरान रावात. आमी 100% लॉकडावन कित्याक म्हटलां की सगळ्यांनी घरा भोंवती घरा समोरची लक्ष्मण रेखा ओलांडची न्ही, कायमचे घरान रावचे. आनी हे दुयेंत घरान रावतलो तोच मनीस हे दुयेंत आपल्या घरान हाडचो ना अशें म्हणणें आहा म्हाजें. त्या खातीर घरान रावप खूब म्हत्वाचें आसा. दुसऱ्याक तेंको नाकात, दुसरो शिंकता तेज्या 1 मिटराच्या डिस्टन्साचेर रावो नाकात. तुमी तेंकले 1 मिटराच्या डिस्टन्साच्या संपर्कांत आयले हें दुयेंत तुमच्या घरान तुमी व्हरतात. हें परत सांगता हांव, कारण म्हणजे म्हापशां मडगांव आमकां अशें दिसता की म्हापशांत ना, आमकां दिसता मडगांवांत ना, हें कोणूच सांगूं शकना खंय ना तें. आनी हे बाजार एरियांनी मोठ्या प्रमाणांत आसा. म्हजें सरळ म्हणणें आसा, आमी ज्या ज्या बाजारांत वयता थंयसर मोठ्या प्रमाणांत दुयेंत हें अवेलेबल आसा. त्या खातीर तेंच्यांनी सांबाळपाक जाय की बाजारांत जेन्ना गर्दी जाता तेन्ना दुयेंत व्हरपाचे चान्सीस चड आसा. सोशल डिस्टन्सिंग 1 मिटर म्हणण्या पेक्षा 2 मिटर सांबाळात आनी सायडीक रावात, जाल्यारूच तुमी हितूंतल्यान साल्वार जावपाक शकतले. माननीय मोदीजी परत परत सांगता सोशल डिस्टन्सिंग सांबाळा. कित्याक सांगता? तुमी घरान रावात. कित्याक सांगता? तर दुयेंत तुमच्या घरान वयचें न्ही. म्हणून हांव सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट करता की तुमी सोशल डिस्टन्सिंग हो कन्सेप्ट सांबाळात, घरा पासून भायर सरो नाकात. वॉलंटियर्स आसात तांच्या कडल्यान तुमी ज्यो ज्यो गजाली तुमकां लागता त्यो मागोवन घेयात. वॉलंटियर्स तुमकां मदत करतले. नुस्त्याच्यो बोटी फक्त तेंचे कितलेशेच लेबर्स जे आसले हे परत हांगासर तेंचो प्रॉब्लेम क्रिएट जाता. ते दर फावटी येता, नुस्तें खाली करता आनी परत वयता. त्याच पद्दतीन तांकां परत चल म्हटलां. कदाचित ते परत 14 तारखेच्या उपरांत पावतले. आतां तेंचें नुस्तें आसा हें आमी खंय वीक म्हणूंक ना. तांकां नुस्तें जाता आसत जाल्यार तेंच्यांनी आपल्या डीप फ्रिजिंगांत व्हरून घालचें, ना जाल्यार तांच्यांनी आपल्या फॅक्टरीक व्हरून दिवचें. हाज्या खातीरच तांकां परमिशन दिलां. कारण आमी जर ते बाजारांत हाडले जाल्यार लोक परत घुट्टी घालतले. लोकांक म्हणजे कोरोनाच्या पेक्षा म्हणजे नुस्तें म्हत्वाचें आसा. लोकांक हें कळोंक जाय म्हाका दिसता. म्हणजे आमी खंयसर आमकां म्हणजे कोरोना जाल्यार आमी नुस्तें घेवंक हें करता, तेन्ना एकामेकाक तेंकता, एकामेकाक झगडटा आनी नुस्तें घेता.
लोकांक हे समजप गरजेचें आहा. कितलेंय सांगलें जाल्यार लोकांक कळना. सो आज ट्रॅफिक पोलीस चलन घेतलो रोडार सगळे म्हणजे इथं डेंजर कित्याक आतां पयशे आनी लायसन्स बी घेता. हे पळय आमी सांगलां तुमी घरा भायर सरो नाकात. जो 144 वायोलेट करतलो आमी जेन्ना म्हटलां की तुमकां जे कोणाक व्हॉलंटियर दिला ताका 1 किलोमिटराच्या अंडर भोंवपाचो म्हटलां. रस्त्यार कोणाकूच भोंवू नाका म्हटलां. अनलेस एंड अंटील हॅविंग द वॅलीड पासीस, जो वॅलीड पास आहा तोच भोंवू शकता जाल्यार ताका चलन इश्यू करतलोच करतलो. पोलिसाक डेंजर फायन मारता आसतना ना दॅट मच प्रिकॉशन वर पुलीस इज टेकिंग. पंचायत एरिया हे सिस्टम यूज करू शकता तुम्ही कोण विदाउट काय नासन भोंवता पळय ते अजून तुम्ही सांगता आसतना तुम्ही हे पळय आमी जर पंचायत एरियांनी पुलीस धरले न्ही जाल्यार लोक परत मारता म्हणटले. शेवटी परत एकदां म्हणजे लोकांक कशें आसा, लोकांक भंय ना. लोकांक म्हणजे निवांत गांवार भोंवल्ले जाय. हांव परत सांगता, गांवान एखादो जर भायलो मनीस येयल्लो आसत जाल्यार तो गांव पिड्ड्यार करूंक शकतलो. त्या आपल्या घरांतल्यान आपूण भायर सरचो न्ही, आपल्या फॅमिलीची काळजी आपूण घेवची. आमी जाता जाल्यार इंटेरियर एरियेन सुद्दां पुलीस धाडून दिता. CRPF ऑलरेडी आमी घेतल्या. मागीर मात परत कोणी म्हणचें न्ही भायर भोंवता म्हणून मारलो म्हणून. कारण CRPF एकदां आयले काय एक्शन घेतले. CRPFचे आमकां ऑलमोस्ट तेंच्यांनी 2 बटालियन्स दिल्ल्यो आसा. हय. सिंधुदुर्गांतले बरेच जण गोव्यात अडकले आणि त्यांची मागणी आहे की परत पाठवा म्हणून. माननीय मोदीजींचें म्हणणें आसा की आसा थंयच रावात. त्या खातीर आमी कोणाकूच धाडूंक सोदिना. सेंट्रल गायडलायन फॉलो करून तेंच्यांनी ज्या स्टेटींत आसा, ज्या जाग्यार आसा थंय रावा. आमी तेंची काळजी घेता. आमकां कोणाक रावपाची सोय आसतली, कोणाक जेवणाची सोय आसतली, गोंय सरकार ह्यो सगळ्यो सोयी करता. सो CRPF सगळे कॉन्स्टिट्युएन्सी घालता ज्या ज्या जाग्यार म्हणजे आमी हाय अलर्ट आहा पळय न्ही थंय CRPF घालता. त्याला फ्री हँड कंट्रोल करायला. होय. So last month, social welfare people have not met. This month, people will get the social welfare. सोशल वेलफेअराचे पयशे मेळटले कोणी चिंता करूं नाकात. कारण आमी फक्त त्या सोशल वेलफेअराचे पयशे जर आतां घातले जाल्यार लोक बँकेन वयतले. एकदां जर उशीर जालो जाल्यार काय ना, आमगे तेंचे पयशे 2 म्हयन्याचे वांगडा दिता. ते पयशे काडूंक लोक परत बँकेन वतात जाल्यार परत गर्दी जातली. आमी शेवटी कशें आहा तेंचे कडधान्य बाकीचे कितें पावोवपाक जाय ते पावयता. त्या खातीर लोकांनी थोडोसो संयम पाळचो. ओके सर, हिंदी गोवा फाइट कोविड-19 इसके बारे में जो स्टेप्स भारत सरकार ने लिए हैं, माननीय फाइनेंस मिनिस्टर और माननीय प्रधानमंत्री, इन्होंने प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेज, इनका मैं स्वागत करता हूं. और इनके हर एक पैकेज जो सरकारी अस्पताल और हेल्थ केयर जो काम कर रहे हैं उनका इंश्योरेंस योजना दी है, उनका लाभ गोवा के लोगों को भी हो जाएगा. इसलिए मैं उनका सही में उनका लाभ इन सभी लोगों को हो जाएगा. जो फार्मर्स के लिए उन्होंने हर महीना 2000 रुपीज़ देने का जो लाभ किया है, इसका लाभ गोवा में अप्रॉक्सीमेटली 16,000 फार्मर्स के लिए हो जाएगा. और जो जनधन बैंक अकाउंट जिनका है, जो फीमेल अकाउंट जनधन है उनके लिए उन्होंने 500 रुपीज़ पर मंथ देने की जो योजना की है, इस योजना के अंतर्गत भी गोवा के ढेर सारे अकाउंट होल्डर्स हैं, इनको भी इनका लाभ जरूरी लोगों को मिल जाएगा. ज्येष्ठ नागरिक, विधवा और दिव्यांग, इनके लिए जो हर महीना 1000 रुपीज़ देने का जो फैसिलिटीज़ माननीय पंतप्रधान गरीब कल्याण पैकेज के अंतर्गत की है, इनका भी मैं स्वागत करता हूँ. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, इनके अंतर्गत जितने सारे लेबर्स गोवा में हैं जो अन्य स्टेट से हैं, बाकी सभी स्टेट से जितने लेबर यहाँ पहले काम करते थे, उन सभी लोगों के लिए हम अभी उनका खाने की व्यवस्था हम सब कर रहे हैं. अप्रॉक्सीमेटली मोर देन 2500 लेबर्स की खाने की व्यवस्था एट प्रेजेंट हम कर रहे हैं. और कोई भी लेबर समझो गोवा में हैं तो इन सभी ने गोवा के हमारे सेक्रेटरी पुनीत कुमार गोयल, इनको संपर्क करें और हमारे बोथ द कलेक्टर ऑफिस से उन्हें संपर्क करें. सभी की फ्री ऑफ कॉस्ट हम खाने की व्यवस्था कर रहे हैं. गांव में भी जो लोग हैं जिनके पास अन्न धान्य नहीं है, उनके लिए भी जो डेली वेजिस पे काम करते थे वो लोग भी चाहे तो रजिस्टर्ड करें विद आवर डेप्यूटी कलेक्टर्स. विल मेक देयर अरेंजमेंट फॉर द जो अन्न धान्य मिलने के लिए हम उनकी भी व्यवस्था करेंगे. यम नरेगा के अंतर्गत जो लोग काम कर रहे थे उनके वेतन में जो वार्ड की जो वो भी बहुत अच्छा है. प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेज में जो PF में 75% विच इज 3 महीने की सैलरी उनके PF में वो डिपॉजिट करने वाले हैं.
वो उसका भी मैं स्वागत करके जो गोवा में ऐसे लेबर जो काम कर रहे थे इनके लिए इनका उनके फ़ायदे में रहेगा। सेल्फ हेल्प ग्रुप के लिए उनका 10 लाख से लेकर 20 लाख तक जो उनका क्रेडिट फैसिलिटीज़ बढ़ाई उनका फ़ायदा ढेर सारे सेल्फ हेल्प ग्रुप गोवा में भी हैं, इन लोगों को भी मिलेंगे। जैसे हम बोलते हैं कि अंत्योदय द लास्ट पर्सन इन द सोसाइटी, इसके लिए काम करने के लिए सभी लोगों को इसका बेनिफिट्स ज़रूरी हो जाएगा। गोवा गवर्नमेंट ने गोवा लेबर वेलफेयर बोर्ड के अंतर्गत जो फंड्स हैं, जो गोवा का कंस्ट्रक्शन लेबर्स या बाकी लेबर्स जो काम करते थे इनके लिए अप्रॉक्सीमेटली 6,000 रुपीज़ एंड 4,000 रुपीज़ के 2 पैकेजेस जो डिक्लेयर किए हैं। मोर देन 15,000 लेबर्स दे विल बेनिफिट्स फॉर दिस टाइप ऑफ पैकेजेस फॉर द अंडर द लेबर गोवा लेबर वेलफेयर फंड। जो फंड है वो हम इनके लिए 2 पैकेजेस के अंतर्गत हम सभी के लिए विच इज एन वेलफेयर बोर्ड कंस्ट्रक्शन वेलफेयर बोर्ड असिस्टेंस स्कीम कोविड-19 के अंतर्गत सभी के लिए हम ये स्कीम जितने लेबर आते हैं उन सभी के लिए स्कीम देने की हमारी कोशिश है। हमने जो वॉलंटियर्स पंच सरपंच और जो एमएलए को वॉलंटियर्स दे दिए हैं, इसमें बीएलओ भी हैं, सभी लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं। 100% हम होम डिलीवरी प्रमोट कर रहे हैं। इसके साथ में गोवा के सभी ग्रॉसरी शॉप जो ग्रॉसरी शॉप मिलते हैं वो 100% खुले हैं। हमने तो परमिशन दिया है 24/7 सभी शॉप खुले रहे, यानी कि वहाँ पे सोशल डिस्टेंसिंग मेंटेन रहे, इसके लिए हमारी कोशिश है। लेकिन सभी पंचायत एरिया और म्यूनसिपलिटी एरिया आप आपके गांव में सभी 100% होम डिलीवरी प्रमोट कर रहे हैं, इनका भी मैं स्वागत करता हूं। और जो लोग बहुत अच्छे काम कर रहे हैं, मैं मेडिकल स्टाफ जो काम कर रहा है और पुलिस फोर्स जो लोग काम कर रहे हैं उनका मैं अभिनंदन करता हूं। जो गोवा स्टेट के लिए सभी लोगों के लिए फ्रंट पे काम कर रहे हैं, इनका मैं फिर से एक बार अभिनंदन करता हूं। जितने सारे माइग्रेंट लेबर्स गोवा में हैं, गोवा छोड़ जाने की कोई ज़रूरत नहीं है। सब लोग वी आर टेकिंग केयर ऑफ़ देयर फूड एंड शेल्टर्स आल्सो। हमारे माइग्रेंट कैंप हम हर तालुका में हमारे एक माइग्रेंट कैंप है, इसीलिए यहाँ के कुछ लेबर्स खुद चलते हुए बॉर्डर क्रॉस करना चाहते थे। आज उन भी 300 लेबर्स फ्रॉम द कर्नाटक बॉर्डर हमने वापस लाके हमारे माइग्रेंट कैंप में उनको आके रखा है। तो उन लोगों की सब कुछ व्यवस्था गोवा सरकार की तरफ से हम कर रहे हैं। मुझे लगता है जो हम गोवा लेबर वेलफेयर बोर्ड से भी जो बेनिफिट्स हैं, इन लोगों को भी ये बेनिफिट्स मिलने वाली हैं। गोवा के मार्केट में मुझे लगता है अभी तक फ़िश और मैंगो लेने के लिए जो लोग बाहर जाते हैं, इन लोगों को मैं ऑर्निंग भी देता हूँ और रिक्वेस्ट भी करता हूँ कि इस तरह से भीड़ न करें, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करें। सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करने ही इसी की तरफ से हम कोविड-19 से दूर रह सकते हैं। मैं शुक्रगुजार हूँ होम मिनिस्टर अमित भाई शाह इनका, जो गोवा में CRPF फोर्स है, वो CRPF फोर्स गोवा गवर्नमेंट के लिए उन्होंने दे दिया है। सो CRPF की तरफ से भी हम क्राउड मेंटेन करने की कोशिश हमारी रहेगी। At present we have set up the war room at our PCCF office. We are monitoring all the activities regarding to Goa fight against COVID-19 की पूरी मॉनिटर हम PCCF ऑफिस से हमारे कर रहे हैं। थैंक्स टू द RBI फॉर गिविंग द रिलैक्सेशन फॉर द 3 इंस्टॉलमेंट ऑफ द टर्म लोन। इसका फ़ायदा भी गोवा के लोगों को हो जाएगा। मैं RBI की भी धन्यवाद करता हूँ। वी हैव वेरीफाइंग those who are for the home quarantine, approximately the till now the 798 people are home quarantine। गोवा के डिफरेंट विलेजेस में 798 पीपल जो होम क्वारंटाइन किए हुए हैं, इनका भी मैं सभी का होम क्वारंटाइन ही रहने की मैं आशा करता हूँ। वो सभी लोग होम क्वारंटाइन होकर रहेंगे। फिर से मैं बार सभी लोगों को कहता हूँ, आप खुद के घरों में रहो, लक्ष्मण रेखा से मत ओलांडो, मत बाहर आ जाओ। यही मेरी रिक्वेस्ट है। सभी लोगों को मैं रिक्वेस्ट करता हूँ कि 100% लॉकडाउन इज़ ओनली द सोल्यूशन कोविड-19 से दूर रहने के लिए, कोरोना वायरस से दूर रहने के लिए। आप सभी लोग अपने अपने घरों में रहो, यही मेरा कहना है। थैंक यू। रिलीफ पैकेज है ना सर कंस्ट्रक्शन वर्कर के लिए, क्या ऐसा गोवा गवर्नमेंट ने स्पेशल गोवा वेलफेयर बोर्ड कोविड-19 बोल के रिलीफ पैकेज निकाला है। इनके अंतर्गत 4,000 और 6,000 रुपीज़ से 2 तरह की पैकेज है। जो कंस्ट्रक्शन लेबर्स जो काम करते थे या लेबर्स डेली वेजेस लेबर जो काम करते थे, अप्रॉक्सीमेटली हमारे लेबर डिपार्टमेंट की तरफ से more than 15,000 laborers will be benefited for that. Besides this, we are using this labor welfare fund
for the another package to provide them for the सैनिटाइजेशंस बाकी जो जो चीज़ लगती है, खाना लगता है, इन सभी चीज़ों के लिए हम यूज़ कर रहे हैं। सर अभी देखा तो फिलहाल अभी होटल में थोड़े गेस्ट अभी भी रुका हुआ है और जो होटल होटल में जो लोग रुके हुए हैं उनको हमने कहा है कि होटल्स वालों को उनको ज़्यादा पैसा उनसे मत ले लो, हो सकता है तो होटल के हाफ रेट से उनको रहने के लिए दे दे। ये हमारी कोशिश है और उनको रिजनेबल रेट में वहाँ पे खाना मिले, इसे हमारी कोशिश है, वो ले रहे हैं। सर कर्नाटक का लेबर कल देखा तो बॉर्डर पे बहुत क्रॉस हो रहे थे। अप्रॉक्सीमेटली 300 लेबर्स जो कर्नाटक बॉर्डर, एक्चुअली वो गोवा बॉर्डर क्रॉस करके नहीं गए थे, वो गोवा बॉर्डर छोड़ के जो अंदर वाले रोड्स हैं वो अंदर वाले रोड से कर्नाटक बॉर्डर तक पहुँचे थे। लेकिन जब हमें कर्नाटक बॉर्डर से इन्फॉर्म किया तो वहाँ से हमने 300 लेबर्स ला के वापस से हमारे जो लेबर कैंप है तालुका लेवल पे, उनको लेबर कैंप में रखा है। उनके खाने की रहने की व्यवस्था गोवा सरकार कर रहे हैं। सभी यहाँ से किसी लेबर ने बाहर जाने की ज़रूरत नहीं है। किसी को समझो खाना नहीं मिल रहा है, दे कैन अप्रोच अवर डिप्टी कलेक्टर ऑफिस, दे कैन अप्रोच अवर हेल्पलाइन नंबर, उनकी व्यवस्था हो जाएगी। सर अभी कल एक पॉजिटिव पेशेंट आइडेंटिफाई किया था 42 लोगों का, वो लोगों का कुछ मेडिकल रिपोर्ट कुछ अभी तक 3 लोग आइडेंटिफाई हो चुके हैं। 3 लोगों की फैमिली अप्रॉक्सीमेटली 40-45 पीपल्स जो उनके क्लोज रिलेटिव्स थे, उनके रिपोर्ट अभी भेजे हैं। उनके रिपोर्ट्स आज शाम नहीं तो कल तक रिपोर्ट मिल जाएंगे। या थैंक यू। व्हॉलेंटियर इब्राहिम मौलाना मिस्टर तो डीलर त्याका व्हॉलेंटियर पास दिला तो ऍक्टिव्ह जाताना काय म्हणतात अरे तो आता व्हॉलंटियर पास त्यांनी घेतला असतो खंयच्यान तरी, तो होम डिलिव्हरी करता।